अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील येवदा गावात सध्या मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे, नदी नाल्यांच्या पात्रात अतिक्रमण आणि नियमबाह्य प्लॉट विकासकाच्या कामामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक तक्रारी करूनही प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. येवदा परिसरातील लेंडी नाला बायपास भागात मोठ्या प्रमाणात उंच संरक्षण भिंती उभारण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. विशेष म्हणजे या बांधकामासाठी मृदा व जलसंधारण विभाग, महसूल विभाग, नगर रचना विभाग किंवा इतर संबंधित शासकीय यंत्रणाची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचा दावा करण्यात येत आहे. स्थानिकांच्या मते या भिंती आणि उत्खननामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलत असून भविष्यात गावात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की पावसाळ्यात या भागात शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून शेतीचे नुकसान होऊ शकते. तसेच लेंडी नाल्यालगत असलेल्या कच्च्या घरांमध्येही पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय काही खाजगी प्लॉट विकासकांकडून महसूल विभागाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात उत्खनन, माती उपसा आणि नाल्यांच्या प्रवाहात बदल केल्याचे आरोप करण्यात येत आहे. परवानगीबाबत विचारणा केल्यास संबंधित विकासक परवानगी असल्याचे सांगतात, मात्र कागदपत्रे दाखवण्यास नकार देतात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनी ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी आणि तहसील प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत. अनेक लेखी व तोंडी तक्रारी देऊनही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे गावात महसूल यंत्रणा कार्यरत आहे की नाही, किंवा काही अधिकाऱ्याच्या संरक्षणाखालीच हे प्रकार सुरू आहेत, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान राज्य महामार्गालगतही मोठ्या प्रमाणात नियमबाह्य प्लॉटिंग झाल्याचा आरोप आहे. नियमानुसार महामार्गाच्या मध्यरेषेपासून बिल्डिंग लाईन आणि कंट्रोल लाईनचे अंतर राखणे आवश्यक असताना त्याचे उल्लंघन करून महामार्गाच्या अगदी लगत प्लॉट विक्री सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या रस्ता रुंदीकरणासाठी राखीव असलेल्या जागेवरही अतिक्रमण करून ती जागा खाजगी प्लॉट म्हणून विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नदी नाल्यांच्या ब्लू लाईन, रेड लाईन तसेच UDCPRच्या नियमांचे उल्लंघन करून संरक्षण भिंती, पूल आणि इतर बांधकामे करण्यात आल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. यामुळे महसूल विभाग, नगर रचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि मृदा व जलसंधारण विभाग यांनी संयुक्त मोजणी करून प्रत्यक्ष पंचनामा करावा, सर्व बेकायदेशीर कामावर तात्काळ कार्यवाही करावी व दोषीवर MRTP कायद्यानुसार कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. आता या गंभीर आरोपांची प्रशासनाकडून दखल घेतली जाणार का? संबंधित विभाग संयुक्त तपासणी करून दोषींवर कारवाई करणार का? आणि येवदा गावातील नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर मिळणार का? याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. बातम्यांसाठी चॅनल आता सबस्क्राईब करा. पाहत राहा प्रजापक्ष मराठी.